नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। स्वामी चरित्र सारामृत हे पारायण कसं करावं आणि त्याची फलश्रुती काय आहे? जर तुम्ही स्वामी भक्त आहात किंवा स्वामी सेवेमध्ये तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण नक्की करायला पाहिजे। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणार एक प्रभावी साधन आहे। पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक, भौतिक, मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना, असा प्रश्न अनेक भक्तांना पडतो। म्हणूनच या पारायणाविषयी मी महत्त्वाची माहिती देणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राइब करा। याविषयी मी माहिती तुम्हाला देणार आहे, ज्यामुळे पारायण करताना तुम्हाला कुठलीच चिंता वाटणार नाही। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। या ग्रंथाचं पारायण केल्याने भक्तांच्या जीवनात विलक्षण आणि सकारात्मक बदल घडतात, जीवनात येणारे संकटे टळतात आणि स्वामींची कृपा प्राप्त होते। आता पारायणाची पद्धती काय आणि कसं करावं? स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीला आणि सेवेला तसं काही वेळेचं बंधन नाही, तरी पण पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ हा उत्तम मानला जातो। दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसाचं पारायण करावं। 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर रोज 7 अध्याय वाचावे, म्हणजे 3 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात, म्हणजे एक पारायण पूर्ण होईल। या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत। ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच बैठकीत संपूर्ण पोथीचं वाचन करावं, म्हणजे 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीत वाचावेत। 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीत वाचनाला 1 ते सव्वा तास लागतो। आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचं 3, 7, 11 किंवा 21 पारायण आणि 51 पारायण असे आपण करू शकतात, किंवा जर जास्त वेळ नसेल तर रोज 3 अध्याय वाचले किंवा ऐकले तरी चालेल। रोज जर 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं। आता पारायण केव्हा करावं? तर सकाळी स्नानानंतर आपली नित्याची जी देवपूजा असते ती करावी, देवासमोर दिवा प्रज्वलित करावा, कपाळावर आपल्या गंध लावावा। पारायणाच्या प्रारंभी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि मगच पारायण करायचं आहे। तर संकल्प कसा करायचा? उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये अक्षदा, फूल ठेवायचं, आपलं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं, कोणता वार आहे तो बोलायचा, याचा उल्लेख करायचा। आपण कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी हे पारायण करत आहोत ते बोलावं, अर्थात पारायणाचा संकल्प करावा। तुम्ही किती पारायण करणार आहात ते संकल्प करताना बोलायचं, कशासाठी पारायण करणार आहोत ते स्वामींना सांगायचं आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्वामींना प्रार्थना करून नंतर ते पाणी ताम्हणामध्ये सोडायचं। हे पाणी नंतर तुळशीत टाकायचं। हा संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे, रोज रोज संकल्प करायचा नाही। पहिल्या दिवशी पारायणाच्या सुरुवातीलाच तुम्ही किती पारायण करणार आहात ते पहिल्या दिवशी संकल्प करायचा। आता पारायण करणार आहोत, मग पूजा मांडणी करावी लागेल, तर चौरंग घ्यायचा, चौरंगावर एक उत्तम वस्त्र, लाल किंवा पांढरं वस्त्र ठेवायचं, अंथरायचं, त्यावर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुमच्याकडे असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची। चौरंगाच्या अवतीभोवती छानशी रांगोळी काढायची, समई लावायची, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी स्वामींची पूजा करावी। गंध, अक्षदा आणि फुलं वाहून मग पोथीची पण पूजा करावी, पोथीला पण फूल अर्पण करावं। स्वामींना पिवळे फुले खूप आवडतात म्हणून पिवळे फूल अर्पण करावी। पोथी पाटावर ठेवायची, पूजा करायची आणि मग वाचनाला सुरुवात करायची। कुलदेवता, इष्ट देवता, गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं। पारायण जर वाचन सुरुवात करण्याआधी 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि मगच पारायण वाचनास सुरुवात करावी। वडीलधाऱ्यांना वंदन करावे। शक्यतो पारायण भोजनापूर्वीच वाचन करावे। आता पारायण आपण आसनावर बसूनच पारायण वाचनास सुरुवात करावी। श्री स्वामी समर्थ महाराज यांना आणि पोथीला वंदन करून वाचावे।
त्याचा अर्थ पारायणाचं नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. पारायण चालू असताना स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा मनामध्ये भाव असावा. आपलं चित्त प्रसन्न असावं. वाचन चालू असताना साजूक तुपाचा दिवा अखंड तेवत राहावा. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे आणि इतर विचारांना दूर ठेवावे. वाचन चालू असताना मध्येच बोलू नये, वारंवार उठू नये. शब्दांचा योग्य उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आणि मग त्याचा विचार करायचा. आता पारायणानंतर वाचन झाल्यावर, पारायण वाचून झाल्यावर स्वामींची आरती न चुकता करावी आणि कमीत कमी 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. देवापुढे उदबत्ती धूपदीप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा. आपण जो काही स्वयंपाक केला असेल, भाजी पोळी, त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवावा आणि तो नैवेद्य देवापुढे 10-15 मिनिटं ठेवायचा आणि नंतर मग सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. अशा प्रकारे आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3, 7, 11, 21, 51 असे पारायण आपण करू शकतात. आता काही थोडेफार नियम आहेत. तर पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्याचं पाळावे. वादविवाद, भांडणं, तंटे टाळावेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. आता स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यायची? जर पारायण चालू असेल आणि जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर पारायण बंद करावे. पारायण करताना ही सेवा थांबवायची आणि नंतर शुद्धीकरणानंतर 4-5 दिवसांनी पुन्हा शुचिर्भूत होऊन नंतर पुन्हा सेवा सुरू करायची. मग या काळामध्ये श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्र कथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करावं. गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरचा सल्ला घ्यावा. लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणाच्या वेळेचं नियोजन योग्य रीतीने करावं. घरातील जबाबदाऱ्या पार पाडून पारायण करावं. पारायण करण्याचे काय फायदे आहेत? तर स्वामी चरित्र सारामृत पारायणाची फायदे आणि फलश्रुती. आध्यात्मिक उन्नती. पारायणामुळे मन शांत होतं, प्रसन्न वाटतं आणि एकाग्र मन होतं. नकारात्मक विचारांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि सकारात्मक विचारसरणी आपली विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आपला आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी आपल्या हळूहळू दूर होतात. आपलं आरोग्य सुधारण्यास खूप मदत होते. आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आणि आपला प्रेमभाव वाढतो. शिक्षण आणि व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन होते. मनशांती आणि समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. समाजामध्ये आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. प्रेम भावना आणि परोपकार भावना वाढते. रोग बरे होण्यासाठी 7 पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते. गंभीर आजारामध्ये पारायणाचा आपल्याला लाभ मिळू शकतो. श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते. शिक्षणात प्रगतीसाठी 7 पारायण केल्याने शिक्षणामध्ये प्रगती होते. एकाग्रता वाढते आणि आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अभ्यासामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळते आणि नक्की यश प्राप्त होते. विवाह आणि नोकरीसाठी जर 11 पारायण केले तर विवाह आणि नोकरी मिळण्यास खूप मदत होते. विवाह जुळून येतो. जर 11 पारायण केले तर योग्य आपल्याला जसं स्थळ हवं तसं आपल्याला मिळण्यास खूप मदत होते आणि मुलं मुलींना त्यांच्या पसंतीचं स्थळ मिळतं. त्यामुळे 11 पारायण ज्यांचा विवाह करायचा आहे त्या मुला मुलींनी 11 पारायण करावे. काय चांगले परिणाम प्राप्त होतात ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या. योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता खूप वाढते. इच्छित नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन होते. आता स्थावर मालमत्तेच्या कामासाठी 7 पारायण केल्याने मालमत्तेच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. खरेदी विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणी दूर होतात. मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते. आता लहान मुलांनी पारायण करणे योग्य आहे का? तर हो, लहान मुलांनी पारायण करणे योग्य आहे. पारायणामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण विकसित होण्यास मदत होते.
पारायणाचे फायदे काय आहे तर एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे लागते, त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास खूप मदत होते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पारायण पूर्ण करताना मुलांना आत्मविश्वास वाढतो. तर पारायणाच्या शेवटच्या दिवशी जर आपण 3, 7, 11, 21 असे 51 अशी जर पारायण केले आणि आता पारायणाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला ब्राह्मणास आणि त्याच्या पत्नीस भोजनास बोलवायचे, त्यांना वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा, किंवा शक्य नसेल तर एखाद्या ब्राह्मणास शिदा द्यायचा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. पारायणाच्या फलश्रुती आपल्याला निश्चित मिळते का असा प्रश्न उद्भवत असेल तर श्रद्धा, भक्ती आणि सदाचाराने पारायण केल्यास फलश्रुती मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते. पारायण करण्यासाठी कोणतीही दीक्षा घेणे आवश्यक आहे का तर नाही. श्रद्धा आणि भक्तीने पारायण करणे पुरेसे आहे. ही स्वामींची सेवा केल्याने जीवनातील 99% प्रश्न आपोआप सुटतात. माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.